नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. स्वामी समर्थ भाग 1 यामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थांविषयीची काय माहिती, त्यांच्या चमत्कारांविषयीची, त्यांचे शिष्यगण, स्वामींनी आपल्या कार्यासाठी अक्कलकोटच का निवडले, या सर्वाविषयीची काही माहिती घेण्याचा प्रयत्न या ऑडिओमधनं आपण करणार आहोत. मंडळी, सध्याचा आपण आजूबाजूला आपल्या पाहिलं तर अक्कलकोट काय, शेगाव काय, शिर्डी काय आणि अन्य तीर्थक्षेत्र काय, सगळीकडे अफाट गर्दी असलेली आपल्याला दिसते. खूप लोक दर्शनासाठी या ठिकाणी येतात, खूप श्रद्धेने येतात, आपुलकीने येतात. पण या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला तर हे असं चित्र आपण 15-20 वर्ष जर मागे गेलो तर असं होतं का हो? आत्ता अशी परिस्थिती आहे की सगळीकडे काही ठिकाणी भंडारा असतो, काही ठिकाणी महाप्रसाद असतो, हार, पेढे, नारळ यांची दुकानं असतात, देणग्यांचे काउंटर असतात आणि या सगळ्यामधनं जाऊन या प्रत्येक भक्ताला देव किती भेटतो तर क्षणभर. परंतु भक्तिभावाने तेथे गेलेल्याला या क्षणभराचं दर्शनसुद्धा पुढल्या आयुष्यासाठी अतिशय प्रेरणा देणारं, दिलासा देणारं असं दिसतं. 15-20 वर्षापूर्वी असं नव्हतं. देवळं होती, मठ होते, पण एकतर तिथे जाण्यासाठी माणसाकडे पैसा नव्हता, जाण्यासाठी वाहतुकीची फारशी साधनं नव्हती, सोय नव्हती. त्याच्या तुलनेत आज जर आपण विचार केला तर माणसाचं राहणीमान खूपच सुधारलं आहे. आपल्या राज्यात, देशात रस्ते, दळणवळणाची साधनं, राहण्याच्या सोयी यामध्येही पहिल्यापेक्षा खूप फरक पडला आहे. त्यामुळे लोकांना आपल्या श्रद्धास्थानी जाणंही शक्य होतं, कारण तसा भक्तिभावही त्यांच्या मनामध्ये असतो. पण याच गोष्टीचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला असं दिसतं की सध्या जर आपण बघितलं तर माणूस हा अतिशय भेदरलेला आहे, भांबावलेला आहे. सतत कुठल्या ना कुठल्या तरी दडपणाखाली तो आहे. असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये खूप खोलवर रुजलेली आहे. त्याच्याकडे पैसा आहे, सुखसोयी आहेत, विज्ञानाच्या अफाट विकासामुळे हे सगळं त्याला मिळालेलं आहे. पण त्याच्या मनाची शांती मात्र तो गमावून बसलेला आहे. पूर्वी आपल्या वाडे होते, चाळी होत्या, माणसं एकत्र होती. आजच्यासारखे जिभेचे चोचले पुरवणारे अन्नपदार्थ जरी नसले तरी आमटी भात खाऊन माणसं सुखी होती. ब्लॉकमध्ये ब्लॉक नसल्यामुळे आपली दुःख एकमेकांशी शेअर करत होती. आता AC गाडी आहे, PC आहे, TV आहे, सगळं हात जोडून त्याच्यासमोर उभा आहे. पण तरीही त्याच्या मनाचा आतला कोपरा कुठेतरी दुःखी आहे. तो जीवन जगतो आहे, पण मनाचा आनंद, सुख, समाधान, शांती हे सगळं तो कुठेतरी त्याला जाऊन शोधावं लागतं आहे. आणखीन एक गोष्ट अशी होती की पूर्वी घरामध्ये देवाची पूजा, अर्चा, आचारधर्म हे पाळलं जात होतं. त्यामुळे मिळणारी शांतता, समाधान, आनंद सगळं घरात आपोआपच त्याच्याबरोबर येत होतं. सात्विक अन्नामधून सुद्धा ते येत होतं. आता या सगळ्यासाठी आपल्याकडे वेळही नाही आणि त्याचं महत्त्व जाणून घेण्याचीही इच्छा आमच्यामध्ये नाही. त्यामुळे कोण म्हणालं इकडे जा, मला खूप बरं वाटलं की तो तिकडे जातो. कोण म्हणालो इकडे जा की तो तिकडे जातो. ही नुसती सदरं भरली जातात. त्यात किती जणांच्या मनामध्ये भाव असतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला लाखो लोकांची गर्दी तिथे दिसते, परंतु अतिशय मनापासून जाणारे असे किती लोक असतात हे बघावंच लागेल. शेवटी परिणाम एकच होतो की अतिशय विचित्र अशी परिस्थिती निर्माण होते सगळीकडे. दुष्टांचा, दुष्ट प्रवृत्तींचा जोर, अनर्थ अगदी शिगेला पोचतो जो आत्ता झालेला आहे आणि नैतिक, धार्मिक मूल्ये ही फार कमी होतात. अशा वेळेला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्ट प्रवृत्तींचा
संहार करून सनातन धर्म पुन्हा स्थिर स्थावर करण्यासाठी, या भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणून सोडण्यासाठी, त्यांना अभय देण्यासाठी भगवंत निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी अवतार घेत असतात. कसे ते आपण पाहूया उद्याच्या भागात.